आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे शहरभर सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पहिल्यांदाच पाऊस आल्यानंतर नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेनं अखेर विशेष मान्सून टास्क फोर्स प्रत्यक्ष मैदानात उतरवली असून पावसाळ्यामध्ये नागरिकांना पाणी साचणं, खड्डे, नाले तुंबणं आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी आजपासून शहरातील 6 प्रभागांमध्ये विशेष पाहणी आणि तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. महापौर हिमगौरी आहेर अडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखने, संबंधित नगरसेवक, विभागीय अधिकारी आणि अभियंते यांनी प्रत्यक्ष विविध भागांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला असून यामध्ये पहिल्या टप्प्यात पंचवटी प्रभाग 3, नाशिक पूर्व 15, नाशिक पश्चिम 7, नाशिक रोड 17, नवीन नाशिक 24 आणि सातपूर 8 यांसह प्रभागांमध्ये विशेष पथकं उतरवण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधून पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती घेण्यात आली आहे. अनेक कामांबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आलेत. पाहणी दरम्यान नाले सफाई, गटारीची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती, पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तपासणी, पाईपलाईन गळती, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, त्याचबरोबर इतर नागरी समस्यांचा तातडीनं कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. महापालिकेच्या नियोजनानुसार प्रत्येक विभागातील विशेष पथक सलग 4 दिवस संबंधित प्रभागात कार्यरत राहणार असून त्यानंतर पुढील प्रभागांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पावसाळा आणि सुरू असलेली विकास कामं यामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. दरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरातील पावसाळी समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेकडे त्वरित कळवाव्यात जेणेकरून मान्सून टास्क फोर्समार्फत तातडीनं कारवाई करता येईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.